विदर्भातल्या शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करावा, पूरक व्यवसायाची कास धरावी, जेणेकरून आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, असं रमेश घोडेंचं मत आहे। आपल्याकडील 2.5 एकरात टप्प्याटप्प्याने फुलशेती करतायत। यापासून त्यांना वार्षिक 1.5 ते पावणे 2 लाख रुपयांचा नफा मिळतोय। आज आपण त्यांच्या मिश्र फुलशेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी वर्धा जिल्ह्यात जाणार आहोत। वर्धा जिल्ह्यातल्या वायगावच्या रमेश घोडेंकडे 2.5 एकर शेती आहे। यात ते पारंपरिक सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांची लागवड करत होते। यापासून त्यांना फारसा नफाही मिळत नव्हता। मग त्यांनी 10 वर्षांपूर्वी आपल्या शेतात टप्प्याटप्प्याने फुलांची लागवड सुरू केली। माझी शेती आहे 2.5 एकर इथं। मी इथे फुल बगीचा लावून पाहिला सुरुवातीला। थोडा लावता थोडासा अनुभव आला आम्हाला। तर अनुभव करता थोडी प्रॉफिट भेटायला लागलं। पराठीत काही भेटायला नाही लागलं होतं आम्हाला। म्हणून आम्ही थोडी अशी शेती वाढत चालली। 10 वर्षाला आमचा धंदा आहे शेतीचा। आम्ही करूनच राहिलो, पण फुलाचा आम्ही त्याचा बिझनेस पाहिला तर फुलाचं आम्हाला प्रॉफिट भेटलं। फुलामध्ये आमचं घर खर्च चालते, कुटुंब चालते, मजूर जगते 2-3, असं करत आम्ही धंदा करून राहिलो। हा गोंडा, निशिगंधा, शेवंती या फुलांची त्यांनी टप्प्याटप्प्याने लागवड सुरू केली। यामुळे कापूस, सोयाबीन यांसारख्या पारंपरिक पिकांपेक्षा शाश्वत उत्पन्नाची त्यांची सोय झाली। खर्च चालवण्यासाठी असं व्यवसाय जे केला कास्तकारानं, तर कास्तकार थोडंसं जागेवर राहीन, जे त्याचं कुटुंब तरी व्यवस्थित राहीन। नाही तर काही त्याच्या कुटुंबाला काही पैसा असणार आहे तर कुटुंब ते का जगणार आहे त्याचं। एकच धंदा करत बसलो, शेती घाट्यात येऊन राहिली सारी। येते निसर्ग इथे निघून जाते, त्याच्या पाऊस नाही येत, काही नाही, उलटा लाल्या पडते, पराठ्या भाजून गेल्या। काही त्या पावसाला ढंग नाही राहून राहिला यंदा या होता शेतीले। पहिल्यासारखी उत्पन्न नाही होतं, खर्च डबल लागते। असं काही या फुलामध्ये खर्च लागत नाही तेवढा। एक वेळा फवारणी करायची, फई आली तर पुन्हा फवारणी करायची। वांढर नाही खात, डुकर नाही खात, याले कोणतं जनावर खाऊ शकत नाही, याले बैल नाही खात, कोणतं वासरू नाही खात, कोणते गाय नाही खाते तर तिचं। आणि चोरी काही चोरून नेत नाही, काही धाक नाही या मालाचा। अशी कास्तकारांनी शेती करायला पाहिजे। घोडे यांच्या शेतात सध्या लिली, गलांडा, झेंडू यासह शेवंती आणि इतर वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत। तर या फुलाचा व्यवसाय, त्याच्यामध्ये आम्ही हे 2-4 रंगाचे माल लावतो। निशिगंध लावतो, कलर लावतो शेवंतीचा, और नीली आहे, मोगरा आहे, निशिगंध आहे, आणि त्याच्यामध्ये 9 रंग आहे। पुन्हा असे 4-5 रंगाचे माल राहते आमचे। थोडा आपला काढा जाता, थोडा नेत जायचा। रोजचं आपलं 500 रुपये आम्हाला भेटते त्याच्यातून मजुरी चालली जाते, काही खर्च जाते, असा तसा आपलं रोजचे 500 रुपये भेटते आम्हाला। या फुलांची विक्री ते वर्धा आणि जवळच्या गावात करतात। यापासून त्यांना दररोज सगळा खर्च वगळता 500 रुपयांचा नफा मिळतोय। कापूस किंवा इतर पिकांपासून अशा पद्धतीने नफा मिळत नव्हता। कशा करते, या पराठ्या लावून देते, याचं कर्ज खंडत नाही। याच बट्ट्या तसं सावकार खाते, बँक खाते। त्या बँक खाल्ल्यानंतर त्याला पिसारा का वाटते, मरून जाते तो। त्याच्यानंतर आता असं काही जोडधंदे जर केले शेतकऱ्यानं, त्याला आत्महत्या करायची काही टाईम येत नाही असा। आज रमेश घोडेंचं सगळं कुटुंब फुल शेतीत त्यांना मदत करतंय। बियाणं, थोडेबहुत फवारे, पाणी आणि खतांचा खर्च सोडला तर त्यांना फारसा खर्चही करावा लागत नाही। फुलांपासून बऱ्यापैकी मिळकत होत असल्याने घोडे समाधानी आहेत। पण शेतीला पुरेशी वीज आणि ठिबकला अनुदान मिळालं तर शेतकऱ्यांची शेतीतली कामं सोपी होतील असा विश्वास त्यांना वाटतोय। 2 दिवसा बोली चालू ठेवावं लागते याचं। इकडं फेर गेला का तिकडं पलटवत राहावं लागते। पाणी तिकडं मालाला का इकडं मालाला पुन्हा पलटवत राहावं लागते। कोणत्या पद्धतीनं? हे आपल्या दांड्याच्या पायपान माणूस उभं राहून तळबोलावं लागते। याच्या योजना दिल्याच्या आहे ना त्या चिमकची, आता आम्हाला पुन्हा सवलत होईल। चिमकची योजना आहे, या योजना जर दिल्या तर पुन्हा कास्तकाराला सवलत होईल। का दिलं लावून का घरी घापला की बसला बाबा लाईन बंद करून चालू करून। हे लाईन जेव्हा समजा 3 दिवस ठेवून देते बंद, 10 वाजेपर्यंत ठेवते, काय मला रातच्या येऊन बोलावं लागते। आमच्या सरपंच आमच्या पायाला जे डसले त्याच्या कास्तकाराला जीव जाण्याचा टाईम आहे ना या। आम्ही वलतासाठी आम्हाला रातच्याने यावं लागते। रात्री येऊन आम्हाला पाणी वलाच लागते, पाणी नाही वलं तर माल वारून जाते। थंडीच्या पायरी सकाळी येऊन अशा हात थाटरून जाते, पाय थाटरून जाते, थंडीला उकडून जाते माणूस। तरी तुमचं काय सरकारचं काही लक्ष नाही। आमची लाईन पूर्ण द्यायला पाहिजे सरकारनं। लाईन दिली तर आम्हाला ह्या त्रास नाही होणार। याच्या पुढे काही आमचा जीव जाणार नाही, जीव जाण्याचा प्रश्न येते काय। चाललं वल्ल्या चिल्ल्यात रात्री करता यावं लागते सोडासाठी पाणी। आज शेतीच्या भरोश्यावर रमेश घोडे महिन्याकाठी 15,000 आणि वार्षिक किमान पावणे 2 लाखांचा शाश्वत नफा कमावतात। त्यामुळे फुलांची शेती कोरडवाहू पिकांना भारी पडत असल्याचा घोडेंचा अनुभव आहे। विदर्भातल्या शेतकऱ्यांनी केवळ कोरडवाहू पिकं घेण्याबरोबर थोडक्या क्षेत्रावर फळं आणि भाजीपाल्याची पिकं घ्यावीत, तसंच दूध व्यवसाय करावा आणि पशुपालनाकडे भर द्यावा असा घोडेंचा सल्ला आहे।